ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपण त्या मराठीमधील प्रसिद्ध ओळी किंवा शब्द नक्कीच ऐकले असतील. आणि ते शब्द म्हणजेच थेंबे थेंबे तळे साचे. म्हणजे प्रत्येक पावसाच्या थेंबाने त्याचं रूपांतर हळुवारपणे काही दिवसानंतर मोठ्या तलावामध्ये होत असे. आपण फक्त त्या तलावाकडे पाहून आश्चर्य व्यक्त करत असतो किंवा अचंबित होत असतो. परंतु आपण दररोज जी प्रक्रिया असते त्याकडे मात्र दुर्लक्ष करत असतो. पण ते तळे बनण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती फार महत्वाची आहे. ते प्रत्येक बूंद आणि प्रत्येक थेंब हे अगदी महत्वाचे कार्य करीत असतात. आणि म्हणूनच शेवट हा मोठा असतो. कुठल्याही गोष्टीची सुरुवात नेहमी छोट्याशा स्टेपद्वारे होत असते, छोट्याशा पावलाद्वारे होत असते. परंतु जेव्हा त्याच्यामध्ये जिद्द असते, त्याला जेव्हा विश्वासाचं खतपाणी मिळते, जेव्हा तेथे कठोर परिश्रम असते आणि संयम वृत्ती असते, तेव्हा नक्कीच त्या एका छोट्याशा पावलाचं रूपांतर मोठ्या दिव्य भव्य अशा शिखरामध्ये होत असते, डोंगरामध्ये होत असते, यशाच्या शिखरावरती आपल्याला घेऊन जात असते. त्यासाठी पहिलं पाऊल उचलणे आपलं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज देवराज्याचं महत्व सांगत असताना प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर जे उदाहरण ठेवत आहे ते म्हणजे मोहरीच्या दानाचं आणि जमिनीमध्ये टाकलेल्या एका बीशी त्याची तुलना करत आहे. ज्याप्रमाणे एका झाडाची बी जणू करून बाहेरून आपल्याला सुकलेली दिसते, त्यामध्ये जीव असेल की नाही याविषयी आपल्याला गॅरंटी नसते. परंतु जेव्हा त्या बीला जमिनीमध्ये टाकलं जाते, जेव्हा त्याला खतपाणी मिळलं जाते, तेव्हा काही दिवसानंतर त्याचं नवीन जीव बाहेर येतो, अंकुर बाहेर येतो. त्या अंकुराचं रूपांतर त्या भव्य अशा एक दिवस वृक्षामध्ये होत असे. कोणी कल्पना केली नसेल की त्यामध्ये एवढा भला मोठा वृक्ष लपलेला आहे. परंतु ती जो वाढ आहे ती वाढ संतपणे होत असते, हळुवारपणे होत असते, जमिनीच्या खाली होत असते. आणि ती वाढ झाल्यानंतर त्याचं एक सुंदर अशा वटवृक्षामध्ये रूपांतर होत असते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की स्वर्गाच्या राज्याची वाढ देखील अशाच प्रकारे संतप्रमाणे होत असते, हळुवार प्रकारे होत असे. परंतु जेव्हा त्याची वाढ होते तेव्हा त्याचं रूपांतर एका शिखरामध्ये होत असते, एका मोठ्या वटवृक्षामध्ये होत असे की ज्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये अनेक जण विसावा घेत असतात. आणि त्यासाठी देवराज्याची बी आपण आपल्या हृदयामध्ये नेऊन ठेवली पाहिजे. केवळ बी आपल्या हृदयामध्ये न ठेवता आपण त्याला खतपाणी घातलं पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे संयम वृत्ती असली पाहिजे, आपल्याकडे विश्वास असला पाहिजे, आपल्याकडे चिकाटी पाहिजे आणि आपल्याकडे धैर्य पाहिजे आणि आपल्याकडे ती प्रयत्न करण्याची शक्ती पाहिजे. या गोष्टी जर आपल्याकडे असेल तर नक्कीच देवराज्याचा वटवृक्ष, देवराज्याचं शिखर आपल्या जीवनामध्ये येणार आहे. काय आहे देवराज्य? देवराज्य म्हणजेच परमेश्वराने दिलेले मूल्य आहेत. ते मूल्य म्हणजेच प्रेम, दया, क्षमा, शांती, न्याय, नीतिमान अशा प्रकारचे मूल्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा देवराज्य तयार होत असते. आणि देवराज्य तयार करण्यासाठी आपल्याला आपल्या हृदयामध्ये परमेश्वराच्या वचनाची लागवड करणे गरजेचं आहे. परमेश्वराच्या वचनाला खतपाणी घालणे गरजेचं आहे. परमेश्वराच्या वचनावरती मननचिंतन करणे गरजेचं आहे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जीवन बदलण्याची गरज आहे. जेव्हा आपण परमेश्वराचं वचन जे एका मोहरीच्या दाण्याप्रमाणे आहे, जे जेव्हा आपल्या हृदयरूपी जमिनीमध्ये आपण ठेवत असतो तेव्हा त्याचं वटवृक्षामध्ये निर्माण होत असते, तेव्हा ते मूल्य त्या झाडावरती येत असतात आणि त्याचा फायदा आपल्याला होत असतो. परत एकदा देवाचं राज्य ते एका देवाच्या वचनामध्ये लपलेलं आहे. त्या वचनातून आपण ते राज्य शोधण्याचा प्रयत्न करूया, पहिलं पाऊल उचलूया आणि नक्कीच शेवट अगदी सुंदर गोड आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे. आमेन.